तुम्ही जवळपास आपले व्हिडिओ बऱ्याच दिवसापासून बघत आहात। माझी तब्येत खूप दिवसापासून खराब होती। जवळपास 10 ते 15 दिवस झालं आपल्या मुलांना बाहेरचं कधी खायला भेटलं नव्हतं। त्यासाठी आज खूप दिवसांनी त्यांना मी खायला घेऊन आलेलो आहे। अर्चना घेऊन आलेली आहे। मी तिकडून कामावरूनच येत होतो, तोपर्यंत मॅडम अर्ध्या रस्त्यात आली तिकडं मला फोन करून। तर म्हटलं ये बाबा काय काम असेल तिचं। तर बघतो तर तिनं सर्व खायसाठी घेतलंय मुलांना। तर म्हटलं चला जाऊ द्या, खूप दिवसानंतर मुलांना खायला घेते ती। तर चला तुम्हाला पाठच्या कॅमेऱ्याला आता मी दाखवतो तिनं काय काय आणलंय। नुसतं खायलाच। तर बघा आज झाली माझी पगार आणि अर्चनाने सगळं मुलांना खायलाच आणलंय। तर तुम्हाला आता घरात गेल्यावर दाखवू अर्चनाने काय काय आणलंय खाण्यासाठी। फक्त मुलांच्या खाण्यासाठी आणलंय तिनं। आता काय काय आणलं बघू आपण, चला। हे बघा इकडं थैली तिच्या हातामध्ये, खूप काय काय आणलंय मुलांना खायला तिनं। तर बघू काय आणलंय, कारण की जवळपास तुम्ही बघतायत आणि पोरं बी नाहीत घरामध्ये। तर बघू आता पोरं आल्यावर पण तुम्हाला दाखवतात आम्ही। मग पोरं आल्यावर पोरांना देताना तुम्हाला दाखवतात काय काय आणलं। बघा अर्चना इकडं हे बघा पाणीपुरी, ते त्यांची फेवरेट आहे बाबा। इकडं आणली पाणीपुरी, इकडं आणली जिलेबी। कोणाकोणाला आवडती जिलेबी? तुमची? मला आवडती बाबा जिलेबी, मला खूप जिलेबी आवडती। अरे बाप केळी, अरे कसली केवढली एक एक केळी बघू शकता तुम्ही। आपल्या गावाकडची आठवण येईल अशी एवढली एक एक केळी आहे। इकडे काकड्या आणि सोबत खायला, इकडे आणली काकडी आणि हे वडापाव। बाबा परत पोरायला वडापाव पण। तर बघा माहिती का, बरेच दिवस झालं ते घरीच होते आणि मुलांना पण काय पण खायची इच्छा होती। त्यासाठी त्यांना काही भेटलं नाही म्हणून म्हणलं चला हे तिकडे आले होते, थांबले होते, म्हणलं मला काहीतरी काम आहे। मी सांगितलं चांगलंच काम आहे माझं, मस्त कामच करून टाकलंय। त्यांना काय घ्यायचंय म्हणून, तसं ते बी नाही म्हणत नाहीत, पण मला वाटतं पैसे भेटलेत का नाही भेटले म्हणून मी काय बोलले। तर बघू शकता तुम्ही अर्चनाने केळी, पाणीपुरी, काकडी, वडापाव, जिलेबी, आज मस्त पार्टी चालली। तर सर्व आता मला सर्व कसं आहे, आता सगळे मला भाऊजीच म्हणतात। तर मी बी माझ्या सगळ्या मेहण्यांना काही विनंती करतो, या खायला मस्तपैकी आपण आणलेला आहे आता पाणीपुरी, केळी, काकडी, जिलेबी, वडेपाव। तर चला बघू पोरं आल्यावर। चला या पार्टी करायला। बघू शकताय तुम्ही आपली चाललेली आहे पार्टी। इकडे आलाय दादू, आता अजून प्रज्ञा आली नाही का रे अर्चना? तिला बोलवलं होतं काय माहित कुठं गायब झाली। इकडं आहे पाणीपुरी, इकडं आहे शेव, इकडं आहे रगडा, तिकडं आहे पाणी। तर चला बघू, प्रज्ञा नाही आली अजून। दादू प्रज्ञाला बोलून आणणार जाय ना। आणि इकडं आहे बघा जिलेबी। जिलेबी कोणाकोणाला आवडते नक्कीच कमेंट करून सांगा। मला तर खूप आवडती, माझी फेवरेट आहे। गरम गरम होती मस्तपैकी, म्हणून मी घेऊन आलेलो आहे। तर हे बघा इकडं चालू केली आहे खायला। अर्चना पाणीपुरी वगैरे बनवती। मला तर नाही आणली मी पाणीपुरी, त्यांच्यासाठी आणली होत्या। मला जिलेबी आवडली म्हणून मी जिलेबी आणली। दादूला आवडायला लागली वाटतं जिलेबी, दादू कधी खात नसते ते खायला आता। तर मी आहे, आम्ही खातो पाणीपुरी मस्त मजेदार। मी आहे इकडं। आता मी तुम्हाला दाखवतो मी कोण्या साईडला बसलेलो आहे। चला या इकडे आपली चालू पार्टी आहे बघा। प्रज्ञा दादू खात आहे अजून, तिला आवाज दिला मी काय माहित कुठे गेली ती। तर ही आहे जिलेबी। जिलेबी एकदम जबरदस्त जिलेबी। मी पाणीपुरी खाऊन बघते कशी लागते। तर खरंच खूप छान आहे गुलाबी। इकडे दादू आज बोलला तो, खूप दिवसांनी आपल्या व्हिडिओ मध्ये नाही जास्त बोलत नाही। खूपच म्हणजे खूपच छान आहे पाणीपुरी, आणि आमच्या तिघांची पण फेवरेट आहे। आणि इकडे आहे वडापाव। वडापाव कोणाकोणाला आवडती, कारण की वडापाव म्हटलं तर चांगल्या चांगल्या तोंडाला पाणी सुटते। आता जुलाबी तर खूपच छान आहे आणि मला खूप आवडते। इकडे चालू माझ्या इकडे खात्यात, मला खाय पण म्हणलं ते एखादी पाणीपुरी। ते बघा दादून त्याची केली तर पाणीपुरी तयार, शेव पाणीपुरी हे बघा। तर चला बघू आता प्रज्ञा आल्यावर, प्रज्ञा कधी येते काय माहिती। दमाना दमाना ठसका लागन। बरं खा काय। हा पाणीपुरी कशी
खरंच ना त्या भैयाची पाणीपुरी एवढी छान आहे ना, त्याची फेवरेट आहे एकदम. सगळे जण त्या पाणीपुरीवर भीड असते, एकदम चवदार आहे. चौकड 15 रुपये प्लेट आहे, पण त्याच्यापासून 20 रुपये प्लेट आहे. पण पाणीपुरी एक नंबर देतो तो. आणि प्लस शेव अलग घेतो आपण विकत. ही कोणला? मला. तर मी पण बघतो खाऊन. प्रज्ञा कुठे गेलती तू एवढ्या वेळपासून रे? किती येडी बाबा. तर बघा प्रज्ञा आले आणि इकडे आणले होते पिरू. आता पिरू खाऊन बघू. पिरू कशात? गोडत? एकदम गोड. खरं सांग ना. तर हे बघा, हे इकडे आहेत पिरू. प्रज्ञा आली, प्रज्ञाला पाणीपुरी वगैरे दिली. आता बघू प्रज्ञाने तर अजून एक बी नाही खाल्ली. प्रज्ञा बघू पाणीपुरी खाल्लेलो काय म्हणते, कारण की खूप भारीतल्या पाणीपुरी आणल्या होत्या आपण. या आयला खरं रे बघा, खूप छान आहे पिरू. सांग छान आहे का खरं? तर चला मित्रांनो, व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही म्हणताना आता खायला आणलेला पण व्हिडिओ काढला, कारण की मी याच्यासाठी काढलाय. खरी कंडिशन असते माणसाची, आहे का नाही? खूप दिवस झाले मी घरीच होतो, त्यामुळे बाहेर गेलो नव्हतं, म्हणून मुलाला खायला नव्हतं भेटलं. तर आज त्यांना घेऊन आलोय. तर चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नक्कीच आपले व्हिडिओ बघत राहा का अर्चना? हो.